नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमचं ऑप्शन फॉर्म भरायचे सुरू असतील किंवा झाले असतील. काही संदर्भामध्ये काही मुलांचे प्रश्न आहेत की सर ऑप्शन फॉर्म एकदा भरल्यानंतर एडिट करता येतो का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकदा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर म्हणजेच तुम्ही जर OTP टाकला असेल ऑप्शन फॉर्म भरताना, सबमिट झाला असेल, तर तुम्ही एडिट करू शकत नाही. ठीक आहे. तसेच दुसरा क्वेश्चन असा मनामध्ये आहे त्यांच्या की सर जर ऑप्शन फॉर्म आपण भरला, एकच कॉलेज टाकलेलं आहे मी, ठीक आहे. तर काय होईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, जर एकच कॉलेज तुम्ही टाकलं असेल आणि तेच जर कॉलेज तुमचं लागलं एक नंबरचं, तर तुम्हाला त्या ठिकाणीच ॲडमिशन घ्यावं लागेल. इन केस जर पहिल्या राऊंडमधलं कॉलेज तुम्हाला लागलं नाही, तर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आता हा झाला दुसरा प्रश्न. त्यानंतर तिसरा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा आहे की सर, जर पहिल्या राऊंडमध्ये नंबर नाही लागला, तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपण कॉलेजेसचे ऑप्शन जे आहेत ते ॲड करू शकतो का? तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या राऊंडमध्ये ऑप्शन तुम्ही चेंज करू शकता. पहिले जे ऑप्शन आहे ते ठेवायचे असतील तरी ठेवू शकता किंवा चेंज करायचे असतील तरी चेंज करू शकता. ठीक आहे. आणखी नव्यानं ऑप्शन ॲड करायचे असतील तर ॲड पण करू शकता. सिक्वेन्स चेंज करायचा असेल तर चेंज करू शकता. पहिल्या राऊंडमधलं एकही कॉलेज ठेवायचं नसेल, सगळे नवीन टाकायचे असतील कॉलेजेस, तरी करू शकता. ठीक आहे. पण एक नंबरचं ऑप्शन लागलं नाही तर, किंवा पहिल्या राऊंडमध्ये कोणतंच ऑप्शन लागलं नाही तर दुसरा राऊंड अटेंड करता येईल. ठीक आहे. आता बघा, हे झालं दुसऱ्या राऊंडबद्दल. तसंच काही विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की सर, मी फक्त एकाच कॉलेजचे 4-5 ऑप्शन टाकलेले आहेत. ठीक आहे. तर चालतंय का? तर चालतं. एक ऑप्शन, कमीत कमी एक ऑप्शन तुम्हाला टाकणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त तुम्ही 300 ऑप्शन टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आणखी ऑप्शन फॉर्म संबंधी क्वेश्चन जो आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की सर, याच्यामध्ये बरेचसे कॉलेजेस जे आहेत ते आम्हाला दिसतच नाहीत, आम्हाला जे पाहिजे ते कोर्स कोडवरनं, बरोबर. तर कोर्स कोड व्यवस्थित सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व कॉलेजेस दिसतात. पण कधी? ज्यावेळेस तुम्ही सगळे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करता, गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ॲडेड, अनॲडेड, है ना, हे सगळे जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केले तर त्या ठिकाणी सर्वच्या सर्व कॉलेजेस येतात. आता काही कॉलेजेस जे आहेत ते कसे असतात, प्रायव्हेट असतात, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या अंडर असतात. त्याच्यामुळे ते पहिल्या 3 ऑप्शनमध्ये येत नाहीत, आहे ना. त्यामुळे तुम्हाला ते सगळेच्या सगळे ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करावे लागतात. आता काही कॉलेज जे असतात मायनॉरिटीसाठी स्पेशल असतात. मायनॉरिटी साठी जर ते कॉलेज मायनॉरिटीसाठी अवेलेबल असेल, तर मायनॉरिटी सिलेक्ट केल्यानंतरच ते ऑप्शन अवेलेबल असेल, आहे की नाही? हां, तर असे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस बाकी सगळे ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केले, तर महाराष्ट्रातले सगळे कॉलेज त्या ठिकाणी लिस्ट दिसेल तुम्हाला, आहे ना? ओके. त्याच्यानंतर आणखी काही ऑप्शन फॉर्म संबंधी क्वेश्चन जर असेल, तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तसेच बघा, एक प्रॉब्लेम असा झालेला आहे विद्यार्थ्यांचा, की आपली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली होती, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमची स्क्रुटनी मोड जो आहे तो ई स्क्रुटनी होता. ओके. आणि ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट आली, त्यावेळेस तो मोडच बनला आपला फिजिकल स्क्रुटिनी. त्या विद्यार्थ्यांना फिजिकली कोणत्याही FC सेंटरला गेलेली नाही आहे. ई स्क्रुटिनीच केलेलं होतं. तरीही असं का बरं चेंज झालं असेल? ठीक आहे. हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. त्यांनी पण मला कमेंट करून मेन्शन करा की तुमचं असं काही झालेलं आहे का? जर असं झालं असेल, तर ॲडमिशनवरती याचा काही परिणाम होईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, मोड ऑफ स्क्रुटिनी चा काही परिणाम तुमच्या ॲडमिशनवरती होत नाही. मेन काय आहे, तर स्क्रुटिनी होणं महत्त्वाचं आहे. ई स्क्रुटिनी असो किंवा फिजिकल, या ठिकाणी डेफिनेटली जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनीसाठी व्हिजिट पण केलेलं नसेल आणि तुमचं जर फिजिकल स्क्रुटिनी आलेलं असेल, तर बाय मिस्टेकली ते आलेलं असू शकतं. तर याचा तुमच्या ॲडमिशनवरती काही परिणाम करणार नाही. ओके. हां, या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये आणखी काही ऑप्शन असेल किंवा क्वेश्चन असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ जाईल. तसेच WhatsAppचा
ग्रुप जर तुम्ही जॉईन केलेला नसेल फर्स्ट इयर डिप्लोमाचा तर तो तुम्ही जॉईन करून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.